दशक 1 समास 10 नरदेहस्तवन श्रीराम. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. जो जो कीजे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धिते श्रीराम. खरोखरच हा नरदेह अत्यंत धन्य आहे, कारण याची अपूर्वता अशी आहे की या देहात परमार्थाचा जो जो छंद लागेल तो तो सिद्धीस जातो. या नरदेहाचे नि लागवेगे, एक लागले भक्ती संगे. एकी परम वीतरागे, गिरीकंदरे सेविली श्रीराम. या नरदेहाच्या योगे कुणी परमेश्वराची भक्ती करू लागतात, तर कुणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डोंगर कपारीत एकांतात जाऊन राहतात. एक फिरती तीर्थाटणे, एक करीती पुरश्चरणे. एक अखंड नाम स्मरणे, निष्ठावंत राहिले श्रीराम. कुणी तीर्थयात्रा करतात, तर कुणी पुरश्चरणे करतात. काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात दंग होतात. एक तपे करू लागले, एक योगाभ्यासी महाभाले. एक अभ्यास योगे झाले, वेदशास्त्री व्युत्पन्न श्रीराम. कुणी तपाचरण करतात, तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी बनतात. कुणी अभ्यास करून वेदशास्त्रात पारंगत होतात. एकी हट निग्रह केला, देह अत्यंत पीडिला. एकी देव ठाई पाडिला, भावार्थ बळे श्रीराम. कुणी हठयोगाचा अभ्यास करून देह कष्टवितात, तर कुणी भावभक्तीच्या योगे बसल्या जागीच देवाचा साक्षात्कार करून घेतात. एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात, गगन ओळगती श्रीराम. कुणी प्रसिद्ध महानुभाव असतात, तर कुणी भक्त म्हणून कीर्ती मिळवितात. कुणी योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात. एक तेजी तेजची झाले, एक जळी मिळवून गेले. एक ते दिसताचे अदृश्य झाले, वायो स्वरूपी श्रीराम. कुणी तेजोरूप होऊन तेजात विलीन होतात, तर कुणी जळात विरघळून जातात. कुणी पवन जय करून वायुरूप होऊन एकाएकी अदृश्य होतात. एक एकची बहुधा होती, एक देखतची निघोनी जाती. एक बैसले असतांची भ्रमती, नाना स्थानी समुद्री श्रीराम. कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात, तर कुणी पाहता पाहता गुप्त होतात. कुणी एका जागी बसलेले असूनही नाना स्थळी समुद्रादी ठिकाणीही फिरून येतात. एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालविती. एक प्रेते उठविती, तपोबळे करून श्रीराम. कुणी व्याघ्रादी हिंस्त्र पशूंवर स्वार होतात, तर कुणी जड भिंती इत्यादीही चालवितात. कुणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसासही जिवंत करीतात. एक तेजे मंद करीती, एक जळे आटविती. एक वायो निरोधिती, विश्वजनाचा श्रीराम. कुणी तेजाला मंद करतात, तर कुणी जलाशय कोरडे करतात. तर कुणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात. ऐसे हट निग्रही कृतबुद्धी, जयांस ओळल्या नाना सिद्धी. ऐसे सिद्ध लक्षावधी, होऊन गेले श्रीराम. कोणी अत्यंत दृढ निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवितात. असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत. एक मनोसिद्ध, एक वाचा सिद्ध. एक अल्पसिद्ध, एक सर्वासिद्ध. ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध, विख्यात झाले श्रीराम. कुणी मनोसिद्ध असतात, म्हणजे ते जो संकल्प करतील तो सिद्धीस जातो. तर कुणी वाचा सिद्ध असतात, म्हणजे ते जे बोलतात ते तत्काळ खरे होते. कुणी अल्पसिद्ध, म्हणजे लहान लहान सिद्धी प्राप्त केलेले असतात. तर कुणी सर्व सिद्ध, म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त झालेले असतात. असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष कीर्ती मिळवून गेले आहेत. एक नवविधा भक्तिराज पंथे, गेले तरले परलोकींच्या निज स्वार्थे. एक योगी गुप्त पंथे, ब्रह्मभुवना पावले श्रीराम. कुणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जाऊन भवसागर तरून गेले.
व स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यांनी जन्म सार्थकी लावला. कुणी योगी सुषुम्नेच्या गुप्त मार्गाने ब्रह्मलोकास गेले. एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले, एक कैलासी बैसले, शिवरूप होऊनी श्रीराम. कुणी वैकुंठास गेले, कुणी सत्यलोकात राहिले, तर कुणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले. एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक ते उडगणी बैसले, एक ते क्षीरसागरी श्रीराम. कुणी इंद्रलोकी इंद्र झाले, तर कुणाला पितृलोक प्राप्त झाला. कुणी नक्षत्र मंडळात जाऊन बसले, तर कुणी क्षीरसागरात जाऊन राहिले. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले श्रीराम. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्तींपैकी ज्याला ज्या मुक्तीची इच्छा होती त्याप्रमाणे ती मुक्ती त्यांनी मिळविली. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत, ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणूनी वर्णावा श्रीराम. याप्रमाणे या नरदेहाच्या साह्याने अनेकांनी स्वहितासाठी प्रयत्न केले. सिद्ध, साधू, संत यांची अशी अनंत उदाहरणे आहेत. म्हणून अशा या अपूर्व नरदेहाचे किती म्हणून वर्णन करावे. या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे, मुख्य सारासार विचारे बहुत सुटले श्रीराम. या नरदेहा योगे नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासार विचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले श्रीराम. या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम पदे मिळविली. देहाची अहंता सोडून स्वस्वरूपानुभव घेऊन ते स्वानंदाने सुखी झाले. नरदेही येऊनी सकळ, उधरागती पावले केवळ, येथे संशयाचे मूळ खंडोन गेले श्रीराम. या नरदेहात आल्यावर विवेकाच्या सहाय्याने सर्व संशयांचे निरसन झाल्याने अनेकांना सद्गतीचा लाभ झाला आहे. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची श्रीराम. पशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात. म्हणून हा नरदेह प्राप्त झाला असतानाच उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी. संत महंत ऋषी मुनी, सिद्ध साधू समाधानी, भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी, विरक्त योगी तपस्वी श्रीराम. तत्वज्ञानी योगाभ्यासी, ब्रह्मचरी दिगंबर संन्यासी, शंदर्शनी तापसी नरदेहीच झाले श्रीराम. संत महंत ऋषी मुनी, सिद्ध साधू समाधानी, भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी, विरक्त योगी तपस्वी, तत्वज्ञानी योगाभ्यासी, ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी, षड्दर्शनी तापसी यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त केली. म्हणून नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचे निचुके आरिष्ट, येमयातनेचे श्रीराम. म्हणूनच सर्व देहांमध्ये नरदेहच सर्वात श्रेष्ठ आहे, कारण या देहातच यमयातना रूपी आरिष्ट चुकवण्याची संधी प्राप्त होते. नरदेह हा स्वाधेन, सहसा नव्हे पराधेन, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्ती रूपे उरवावा श्रीराम. नरदेह सहसा पराधीन असत नाही, स्वाधीनच असतो. म्हणून याला परोपकारात झिजवून कीर्ती रूपे उरवावा. अश्व वृषभ गायी म्हैसी, नाना पशु स्त्रिया दासी, कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरील श्रीराम. घोडा, बैल, गायी, म्हशी, इतर नाना पशु व स्त्रिया, विशेषतः दासी यांना जर कृपाळूपणे मोकळे सोडले तर त्यांना कुणीही धरून नेईल. तैसा नव्हे नरदेहो, इच्छा जाव अथवा राहो, परियास कोणी पाहो,
बंधन करू सकेना श्रीराम. पण पुरुष देहाची स्थिती तशी नाही. त्याची इच्छा असेल तर त्याने घरात राहावे वा बाहेर जावे, पण त्याला कुणी पारतंत्र्यात ठेवू शकत नाही. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्याचा न येता, अथवा थोंटा जरी असता तरी परोपकारास न ये श्रीराम. नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही. तसाच अथवा तो थोटा असेल तरी त्याने परोपकार करता येत नाही. नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला, अथवा बधीर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम. नरदेह आंधळा असेल तर तो पूर्णपणे वायाच जातो, अथवा बहिरा असेल तर श्रवण निरूपणाच्या उपयोगी पडत नाही. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका, अशक्त रोगी नासका तरी तो निक्कारण श्रीराम. नरदेह मुका असेल तर मनातील शंका बोलून दाखवता येत नाही, त्यामुळे त्यांचे निरसन होत नाही. किंवा तो अशक्त, रोगी किंवा सडलेला असेल तरी तो कुचकामाचा ठरतो. नरदेह आसिला मूर्ख अथवा फेंपर्या संबंधाचे दुःख, तरी तो जाणावा निरर्थक निश्चयेसी श्रीराम. नरदेह लाभला असूनही तो प्राणी मूर्ख असेल, अथवा त्याला फेफरे अथवा संबंधाची बाधा वगैरे असेल, तरी तो निश्चितपणे निरर्थकच जाणावा. इतुके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग, तेणे धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे श्रीराम. इतकी ही व्यंगे नसून चांगला आरोग्य संपन्न धडधाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तत्काळ परमार्थ मार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाडी श्रीराम. उत्तम निर्व्यंग नरदेह प्राप्त झाला असतानाही जे परमार्थ बुद्धी विसरतात ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून भ्रमतात, अथवा अर्थात फिरून जन्म मरणाच्या चक्रात सापडतात. मृत्तिका खाणून घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले, परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासे श्रीराम. जमीन खणून लोक घर बांधतात व हे आपले घर अशी दृढ समजून करून घेतात, पण वास्तविक ते अनेकांचे असते हे त्यांना कळत नाही. मुष्यक म्हणती घर आमुचे, पाली म्हणती घर आमुचे, मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयेसी श्रीराम. उंदीर म्हणतात हे घर आमचे आहे, पाली म्हणतात हे घर आमचे आहे, माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचे आहे. कांतण्या म्हणती घर आमुचे, मुंगळे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयेसी श्रीराम. याप्रमाणेच कांतण्या, मुंगळे, मुंग्या घर आमचे आहे असे म्हणतात. विंचू म्हणती आमुचे घर, सर्प म्हणती आमुचे घर, झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. विंचू, सर्प, झुरळे घर आमचेच म्हणतात. भ्रमर म्हणती आमुचे घर, भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर, आळिका म्हणती आमुचे घर काष्ठामध्ये श्रीराम. भुंगे, भ्रमरीची अळी व किडे म्हणतात की लाकडात आमचेच घर आहे. मार्जरे म्हणती आमुचे घर, श्वाने म्हणती आमुचे घर, मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. मांजरे, कुत्री, मुंगसे इत्यादी प्राणी घर आपले आहे असे म्हणतात. पुंगळ म्हणती आमुचे घर, वाळव्या म्हणती आमुचे घर, पिसुवा म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. पुंगळ, वाळव्या, पिसव्या घर आमचे आहे असे म्हणतात. ढेकुण म्हणती आमुचे घर, चांचण्या म्हणती आमुचे घर, घुंगडी म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. ढेकुण, लाल मुंगळे, घुंगुरडी देखील घर आमचे आहे असेच म्हणतात. पिसोळे म्हणती आमुचे घर, गांधेले म्हणती आमुचे घर, सोट म्हणती आमुचे घर आणि गोबी श्रीराम. पिसोळे, गांधील माशा, सोट आणि गोम्या हे सुद्धा घर आमचेच आहे असेच म्हणतात. बहुत किड्यांचा जोजार
किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. अशा प्रकारचे खूपसे किडे ज्यांचे किती म्हणून वर्णन करावे, सर्वच म्हणतात की निश्चित हे घर आमचेच आहे. पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, घरीची म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. पशु, दासी, घरातील माणसे सर्वच म्हणतात घर आमचे आहे. पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. एवढेच नव्हे तर पाहुणे, मित्र, ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, आग्न म्हणे आमुचे कर भस्म करू श्रीराम. चोर, राजकीय अधिकारी एवढेच नव्हे तर अग्नीही म्हणतो की घर माझे आहे, याला मी जाळून खाक करतो. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे, सेवट जड झाले वोजे टाकिला देश श्रीराम. याप्रमाणे सर्वच म्हणतात की घर माझे आहे. तसेच हा मूर्खही म्हणतो की घर माझे आहे. शेवटी त्या घराचे ओझे होते व ते सोडून किंबहुना देशही सोडून त्याला जावे लागले. अवघी घरे भंगली, गावांची पांढरी पडिली, मग ते गृही राहिली अरण्य श्वापदे श्रीराम. या प्रकारे कधी कधी गावातील सर्वच घरे कालांतराने पडतात व सर्व गावच ओस पडतो. अखेर त्या घरांतून अरण्यातील हिंस्त्र श्वापदे येऊन राहतात. किडा, मुंगी, वाळवी, मूषक त्यांचे जगर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले श्रीराम. वास्तविक ते घर किडा, मुंगी, वाळवी, उंदीर यांचेच असते. माझे माझे म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्मदो दिसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम. घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास माझे माझे म्हणतो ते खरे नसते असा अनुभवही येतो. म्हणून जन्म म्हणजे या जगातील 2 दिवसांची वस्ती आहे हे जाणून ती कुठेतरी करावी, अर्थात कुठल्याही जागेची आसक्ती धरू नये. देह म्हणावे आपुले, तरी हे बहुतांक कारणे निर्मिले, प्राणियांच्या माथा घर केले, वामस्तकी भक्षिती श्रीराम. आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येतं की हा देह आपण आपला म्हणतो पण तेही खरे नाही. हा देहही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ, उवा माणसाच्या डोक्यात घर करतात आणि त्यांचे डोके खातात. रोमे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम. रोमरंध्रांच्या मुळाशी राहून किडे मांस खातात. कुठे खांडूक झाले तर त्यातही किडे पडतात. पोटात जंत होतात हे तर आपण पाहतोच. कीड लागे दातांसी, कीड लागे डोळ्यांसी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती श्रीराम. दातांना कीड लागते, डोळ्यांना कीड लागते, कानांना कीड लागली की तेथे गोमाशा गर्दी करतात. गोचीड शुद्ध सेविती, सामवा मांसात घुसती, पिसोडे चावून पळती अकस्मात श्रीराम. गोचिडी रक्त पितात, सामचा मांसात घुसतात, तर पिसवा अकस्मात दंश करून पळून जातात. भोंगे गांधेले चावती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्प दंश करीती, कानटे फुरसी श्रीराम. भुंगे व गांधीन माशा चावतात, तर गोमा व जळवा रक्त पितात. विंचू, साप, कांटे व फुरशी दंश करतात. जन्मून देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले, का ते लांडगीच भक्षिले बळात्कारे श्रीराम. जन्माला आल्यापासून देहाचा सांभाळ करावा तर अकस्मात वाघ त्यास उचलून नेतो किंवा बळजबरीने मारून लांडगाच त्यास खाऊन टाकतो. मूषके मार्जरे दंश करीती, स्वाने अश्वे लोले तोडिती, रिचे मरकटे मारिती, कासावीस करुनी श्रीराम. उंदीर, मांजर त्याला दंश करतात. कुत्री, घोडे वगैरे त्याचे लचके तोडतात, तर अस्वले, माकडे कासावीस करून मारतात. उष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरडून टाकीती,
वृषभ टोचून मारिती अकस्मात श्रीराम. उंट चावून उचलून फेकून देतात, तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात. बैल शिंगाने टोचून अकस्मात मारून टाकतात. तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपून मारिती. असो या देहाची स्थिती ऐसी असे श्रीराम. चोर तडतडा शरीराचे तुकडे करतात, तर भूते अंगात संचार करून मारतात. असो या देहाची स्थिती अशी आहे. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे. परंतु खाजे जीवांचे, तापत्रयी बोलिले श्रीराम. या दृष्टीने विचार केला तर हा देह पुष्कळांचा आहे, पण मूर्ख माणूस त्यास माझा असे समजतो. वास्तविक ते अनेक जीवांचे भक्ष्य आहे. तापत्रय वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले. नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना घाते मृत्युपंथे श्रीराम. नरदेह परमार्थासाठी लावला तरच त्याचे सार्थक होते, नाहीतर नाना प्रकारच्या अपघातांनी आघातांनी तो मृत्यू पावतो. असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख. त्या मूर्खांचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे श्रीराम. असो जे प्रापंचिक सुखात गडलेले मूर्ख लोक असतात, ते परमार्थाचे सुख काय जाणणार. अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.